श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज आपण दसऱ्याच्या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत ते पाहणार आहोत. तर 3.5 मुहूर्तांपैकी एक असणारा दसरा हा सण अतिशय शुभ मानला जातो. या सणाला विजयादशमी किंवा दशहरा या नावानेही ओळखले जाते. दसरा हा सण प्रामुख्याने वाईटावर चांगल्याचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. तर जाणून घेऊया दसऱ्याच्या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात ते. तर दसऱ्याच्या दिवशी मोठ्यांनी मुलांच्या डोक्यावर किंवा कानावर हात ठेवावा. असे केल्याने मुलांना आरोग्यासंबंधी समस्या येत नाहीत व त्यांची प्रकृती उत्तम राहते. त्याचबरोबर दसऱ्याच्या दिवशी जयंतीला लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीत ठेवावे. त्यामुळे आपल्या घरामध्ये धन वाढते आणि त्यासोबतच उत्पन्नाचे स्रोतही खुले होते. त्याचबरोबर दसऱ्याच्या दिवशी सकाळी अंघोळ करून मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा. नवरात्रीमध्ये कलश स्थापना केलेली असेल तर त्याचे पाणी घरात शिंपडावे. असे केल्याने घरात सुख समृद्धी नांदते. त्याचबरोबर दसऱ्याच्या दिवशी व्यवसाय आणि करिअरमध्ये यश आणि समृद्धी मिळण्यासाठी शमीच्या झाडाची पूजा करावी. तसेच दुर्गा देवीला शमीची पाने अर्पण करावीत. तसेच दुर्गा अष्टमीला केलेल्या हवनातील भस्म घराभोवती शिंपडावे, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही. त्याचबरोबर दसऱ्याच्या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात ते आपण पाहणार आहोत. तर दसरा हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. त्यामुळे या दिवशी कोणाशीही गैरवर्तन करू नये. कोणालाही मानाने किंवा शब्दाने दुखवू नये. तसेच दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी सुई, साखर किंवा मीठ कोणालाही देऊ नये. त्याचबरोबर प्रसाद म्हणून कोणी लवंगा दिल्यास त्या घेऊ नयेत. तसेच या दिवशी पांढऱ्या रंगाचा प्रसादही कोणाला देऊ नये. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा तयार होते. व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.